सध्या साखरेच्या तुटवड्यामुळे ग्राहकांच्या समस्या अधिकच वाढल्या आहे। साखर खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे, परंतु अपुऱ्या साठ्यामुळे अनेक जण रिकाम्या हाताने परत जात आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झालाय। अमरावती जिल्ह्यात ही स्थिती असून डीमार्टमध्ये देखील हे चित्र पाहायला मिळत आहे। सध्या सर्वत्र साखरेचा तुटवडा जाणवत आहे। साखर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना अक्षरशः रिकाम्या हाताने परतावं लागत आहे। घरगुती वापरासाठी साखर अत्यावश्यक असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत असून उपलब्ध साठा संपल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। तर दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे। मात्र मागणीच्या तुलनेत पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने अनेक ग्राहकांना साखर मिळत नसल्याची तक्रार आहे। त्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। ग्राहकांची पसंती असलेल्या डीमार्टमध्ये देखील अशी स्थिती आहे। तर शासनाने साखरेचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा आणि ग्राहकांना पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे। कारण की आता सणासुदीचे दिवस आहे, त्यामुळे सर्वांना साखर हवी आहे आणि साखर ही जीवनावश्यक गोष्ट आहे। सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी आपल्याला एक गोष्ट लागते, ती असते साखर। तर आता सरकारने यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे। तसं तर ऑगस्ट महिन्यात सरकारने 10 लाख टनची आयात करण्याचं ठरवलेलं आहे रॉ शुगरचं, पण ते आला आणि त्याच्यावर प्रोसेस व्हायला जवळपास ऑक्टोबरचा महिना तरी जाणारच। म्हणजे आता नवीन जी साखर येणार आहे ती आता डायरेक्ट आपल्याला दिवाळीमध्येच उपलब्ध होईल। तोपर्यंत आता थोडंसं शॉर्टेज होणारच आहे साखरची। बघूया आता काय होतं त्याच्या समोर।